नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत। दिवसभर मऊ राहणारे नाश्त्यासाठी झटपट असे पोहे आज आपण बनवणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। पोहे बनवण्यासाठी आपण पोहे घेतलेले आहेत। आता आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत चांगले आणि भिजू घालायचे आहेत। आता ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि भिजू घालायचे आहेत। चाळणीमध्येच आपण भिजू घालणार आहोत। चांगले कोरडे होऊ द्यायचे। चांगले कोरडे झालेले आहेत। आता आपल्याला कांदा लागणार आहे। बारीक चिरलेला कांदा, वाटाणे, हिरवी मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर। आपण हे पोहे वाटाणे घालून करणार आहोत, त्यामुळे खूप जास्त टेस्टी लागतात। एका पॅन मध्ये तेल घालायचं आहे। तेल घातलं की आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि शेंगदाणे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जेव्हा तळून घेतो तेव्हा पोह्याला छान टेस्ट येते। जेव्हा आपण कच्चे शेंगदाणे घालतो तेव्हा पोहे अजिबात चांगले लागत नाहीत। म्हणून अशा प्रकारे तेलामध्ये अगोदर शेंगदाणे लाल होऊ द्या, चांगले तळून होऊ द्या आणि मगच आपण बाकीचं यामध्ये घालणार आहोत। चांगले तळले की आता यामध्ये आपल्याला कांदा पण घालायचा आहे। चांगले लाल असे झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत। अगोदर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आणि मिरची लगेच घालायची नाही। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आणि मग आपल्याला मिरची घालायची आहे। आता हिरवी मिरची, हिरवी मिरची पण चांगली लाल झालेली आहे। आता वाटाणे घालूया। मिक्स करून घ्यायचं चांगलं। मीठ घालायचं। आता घालूया हळद, चांगलं हलवून घ्यायचं। आता आपण जे फ्राय केलेले शेंगदाणे होते ते पण घालूया। सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पोहे घालूया। आता पोहे चांगले कोरडे करून घ्यायचे आणि मगच घालायचे। आता चांगले हलवून घ्यायचे। हे पोहे दिवसभर मऊ राहतात। कोथिंबीर वरून घातली की आपले पोहे तयार झाले। थोडा वेळ झाकण ठेवू, एक वाफ काढून घ्यायची आणि पोहे आपले तयार झालेले आहेत। हे पोहे दिवसभर मऊ राहतात।
अजिबात कडक होत नाही. कोथिंबीर घालूया वरून थोडीशी. मस्त असे पोहे आपले तयार झालेले आहेत. अजून एक थोडीशी वाफ काढून घेतली की छान असे पोहे आपले तयार होतात आणि हे पोहे दिवसभर मऊ राहतात. थोडासा लिंबाचा रस घालायचा. थोडीशी गूळ पावडर मी इथे घालत आहे. आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरी पण चालेल. मस्त असे पोहे आपले तयार झालेले आहेत. एकदम भारी लागतात हे पोहे, एकदम टेस्टी आणि दिवसभर मऊ राहतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मस्त असे चटपटीत पोहे आपले तयार झालेले आहेत. वरून आपण थोडंसं खोबरं घालणार आहोत. एकदम छान लागतं. मस्त असे पोहे आपले तयार झालेले आहेत. नक्की करून बघा, खूप छान लागतात आणि हे पोहे दिवसभर मऊ राहतात. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.